नमस्कार. बघा जी.के विथ पी.के आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लाईन गेल्यामुळे आपलं थोडंसं अडचण आली होती, ठीक आहे. तर आपलं इथून चालू होतं, तर आता सुरुवात करू. अन्नातील लोह सर्वाधिक कुठे शोषले जातो? आता बघा हा आपला दुसरा भाग राहणार आहे, ठीक आहे. लाईन गेल्यामुळे कसं आधी जे आपले झालेले आहेत तो एक तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा, ठीक आहे. अन्नातील लोह आयर्न सर्वाधिक कुठे साठवले जाते? तर ड्युडेनममध्ये, ठीक आहे. प्रश्न समोरचा. जिभेच्या सर्कमव्हॅलेंट पॅपिल कुठे आढळतात? तर त्याचं उत्तर आहे जिभेच्या मागील भागात. जिभेच्या सर्कमव्हॅलेंट पॅपिल कुठे आढळतात? तर जिभेच्या मागील भागात. प्रश्न समोरचा. पचन संस्थेतील पेरिस्टॅलिसिस क्रिया नियंत्रित करणारा मेंदूचा भाग कोणता आहे? तर मेंडुला ऑब्लोंगाटा. पचन संस्थेतील पेरिस्टॅलिसिस क्रिया नियंत्रित करणारा मेंदूचा भाग कोणता आहे? तर मेंडुला ऑब्लोंगाटा. पुढचा प्रश्न. डायरियामध्ये शरीरातील कशाचे शोषण थांबते? तर त्याचं उत्तर आहे पाणी आणि क्षार. डायरियामध्ये शरीरातील कशाचे शोषण थांबते? तर वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्सचे, म्हणजेच पाणी आणि क्षारचे. पुढचा प्रश्न बघा. लाळेतील म्युसिन चे कार्य काय आहे? तर ते आहे वंगणयुक्त मऊ करणे. लाळेतील म्युसिनचे कार्य आहे मऊ करणे अन्न. पुढचा प्रश्न बघा. मानवी पचन संस्थात व्हिटॅमिन B7 कोणाद्वारे तयार केले जाते? तर मोठ्या आतड्यातील जीवाणूंद्वारे. मानवी पचन संस्थेत व्हिटॅमिन B7 कोणाद्वारे तयार केले जाते? तर मोठ्या आतड्यातील जीवाणूंद्वारे. प्रश्न समोरचा बघा. स्वादुपिंडातून स्त्रावणाऱ्या इलास्टेजचे सक्रिय रूप काय आहे? तर ते आहे इलास्टेज. स्वादुपिंडातून स्त्रावणाऱ्या इलास्टेजचे सक्रिय रूप काय आहे? तर इलास्टेज. प्रश्न समोरचा. यकृताच्या उजव्या आणि डाव्या भागाला वेगळे करणाऱ्या पडद्याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे फॉल्सिफॉर्म लिगामेंट. यकृताच्या उजव्या आणि डाव्या भागाला वेगळे करणाऱ्या पडद्याला काय म्हणतात? तर फॉल्सिफॉर्म लिगामेंट असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. मानवी शरीरात अन्न नलिकामध्ये पचन होते का? तर नाही होत. ती फक्त अन्नाचे वहन करते. प्रश्न समोरचा. मोठ्या आतड्याच्या सिकममधून निघणाऱ्या छोट्या नळीला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे वल्मिफॉर्म अपेंडिक्स. मोठ्या आतड्याच्या सिकममधून निघणाऱ्या छोट्या नळीला काय म्हणतात? तर वर्मिफॉर्म अपेंडिक्स असे म्हणतात. बघा प्रश्न समोरचा. अन्नाच्या ग्लुकोज शोषणासाठी कोणत्या खनिजाची मदत लागते? तर ते लागते सोडियमची. अन्नातील ग्लुकोज शोषणासाठी कोणत्या खनिजाची मदत लागते? तर त्याचं उत्तर आहे सोडियमची. प्रश्न समोरचा. पचन संस्थेतील दुसरे सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वादुपिंड. पचन संस्थेत दुसरी सर्वात मोठी ग्रंथी स्वादुपिंड आहे. बघा प्रश्न समोरचा. स्वादुपिंडातून म्हणजेच पॅनक्रियाजमधून स्त्रावणाऱ्या बायकार्बोनेट आयनांचे मुख्य कार्य काय आहे? तर ते आहे जठरातील आम्लयुक्त कायमला तटस्थ करणे. बघा, स्वादुपिंडातील पॅनक्रियातील स्त्रावणाऱ्या बायकार्बोनेट आयनांचे मुख्य कार्य आहे जठरातील आम्लयुक्त कायमला तटस्थ करणे. बघा पुढचा प्रश्न. अन्नातील कोलेस्ट्रॉल शोषण्यासाठी कोणत्या घटकाची अत्यंत आवश्यकता असते? तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे बघा पित्तक्षार, म्हणजेच बाईल सॉल्ट. अन्नातील कोलेस्ट्रॉल शोषण्यासाठी कोणत्या घटकाची अत्यंत आवश्यकता असते? तर पित्तक्षार. प्रश्न समोरचा. विल्सनचा आजार मध्ये यकृतात कोणत्या धातूचे प्रमाण आवाजवी वाढते? तर त्याचं उत्तर आहे तांबे. विल्सनचा आजार मध्ये यकृतात कोणत्या धातूचे अवाजवी वाढतात? तर तांबे वाढते. ठीक आहे. प्रश्न समोरचा. लहान आतड्याच्या भिंतींमधील कोणत्या पेशी हे लायसोझाईम स्त्रावतात आणि जंतूंना मारतात? तर त्याचं उत्तर आहे पानेश पेशी. ठीक आहे, पॅनेथ पेशी. बघा, लहान आतड्यात भिंतींमधील कोणत्या पेशी या लायसोझाईम स्त्रावतात आणि जंतूंना मारतात? तर त्या आहेत पानेथ पेशी. प्रश्न समोरचा. जठराच्या आतील भागात असलेल्या गॅस्ट्रिक पाईट्समध्ये कोणत्या प्रकारच्या ग्रंथी असतात? तर त्याचं उत्तर आहे नळीसारख्या ग्रंथी असतात. जठराच्या आतील भागात असलेल्या गॅस्ट्रिक पाईट्समध्ये
कोणत्या प्रकारच्या ग्रंथी असतात तर त्या असतात नळीसारख्या ग्रंथी. प्रश्न समोरचा. पर्निशियम ॲनिमिया B12 कमतरता कोणत्या अवयवातील बिघाडाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे जठर. पर्निशियम ॲनिमिया B12 कमतरता कोणत्या अवयवातील बिघाडाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे जठर. मानवी लाळेमध्ये आढळणाऱ्या कॅलिक्रिन नावाचे विकर काय करते तर त्याचं उत्तर आहे रक्तवाहिन्या रुंद करते. मानवी लाळेमध्ये कॅलिक्रियन नावाचे विकर काय करते तर रक्तवाहिन्या रुंद करते. प्रश्न समोरचा. यकृताच्या पेशींमध्ये विषहरण करण्यासाठी कोणते अंगक सर्वात जास्त सक्रिय असते तर त्याचं उत्तर आहे गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका. यकृताच्या पेशींमध्ये विषहरण करण्यासाठी कोणते अंगके सर्वात जास्त सक्रिय असते तर ते आहे गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका म्हणजे स्मूथ ER. एंडॅग्लोक्रिक्टॅक्युलम असं काहीतरी येतं. पुढचा प्रश्न. मोठ्या आतड्यातील सुरुवातीला असलेल्या अपेंडिक्स हा कोणत्या प्रकारचा अवयव आहे तो आहे अवशोषी अंग. पुढचा प्रश्न. क्रेब्स हॅन्सेलिट चक्र हे क्रेब्स हॅन्सेलिट चक्रचा संबंध कोणत्या प्रक्रियेशी आहे तर ते आहे युरिया निर्मितीशी. क्रेब्स हॅन्सेलिट चक्र हे युरिया निर्मितीशी संबंधित आहे. प्रश्न समोरचा. स्वादुपिंडातील सोमॅटोस्टॅटिन संप्रेरक काय करते तर ते करते इन्सुलिन आणि ग्लुकागॉन स्त्रावनासाठी रोखते. स्वादुपिंडातील सोमॅटोस्टॅटिन संप्रेरक हे इन्सुलिन आणि ग्लुकागॉन स्त्रावण्यापासून रोखते. प्रश्न समोरचा. चायल ही संज्ञा पचन संस्थेत कशासाठी वापरली जाते तर लहान आतड्यात मेदयुक्त लसिका. चायल ही संज्ञा पचन संस्थेत कशासाठी वापरली जाते तर लहान आतड्यात मेदयुक्त लसिका. प्रश्न समोरचा. जठरातील ऑक्झिटिक पेशी मुख्यत्वे काय स्त्रावतात तर त्याचं उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. जठरातील ऑक्झिटिक पेशी या हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl आम्ल स्त्रावतात. प्रश्न समोरचा. प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात होणे ही कोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे तर ती आहे जलविघटन. प्रथिनांचे रूपांतरण अमिनो आम्लात होणे ही कोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे तर ती आहे जलविघटन. प्रश्न समोरचा. यकृताला रक्तात पुरवठा प्रामुख्याने कोणत्या वाहिन्यांद्वारे होते तर त्याचं उत्तर आहे हेपॅटिक पोर्टल व्हेन. यकृतातील रक्ताचा पुरवठा प्रामुख्याने कोणत्या वाहिन्यांद्वारे होतो तर हेपॅटिक पोर्टल व्हेनद्वारे. प्रश्न समोरचा. कोणत्या संप्रेरकांमुळे पित्ताशय आकुंचन पावते तर त्याचं उत्तर आहे कोलेसिस्टोकायनिन. कोणत्या संप्रेरकामुळे पित्ताशय आकुंचन पावते तर त्याचं उत्तर आहे कोलेसिस्टोकायनिन. बघा पुढचा प्रश्न. अन्नाचे पचन झाल्यावर तयार झालेल्या ग्लुकोज शोषण्यासाठी कोणत्या प्रक्रियेची मदत होते तर त्याचं उत्तर आहे सोडियम डिपेंडंट कोट्रान्सपोर्ट. अन्नाचे पचन झाल्यावर तयार झालेले ग्लुकोज शोषण्यासाठी कोणत्या प्रक्रियेची मदत होते तर सोडियम डिपेंडंट कोट्रान्सपोर्ट. ठीक आहे. प्रश्न समोरचा. मानवी जिभेवरील कोणत्या पॅपिलेमध्ये चव ओळखण्याची क्षमता नसते तर त्याचं उत्तर आहे फिलिफॉर्म. मानवी जिभेवरील कोणत्या पॅपिलेमध्ये चव ओळखण्यासाठी क्षमता नसते तर फिलिफॉर्म. प्रश्न समोरचा. लहान आतड्याला पोटाच्या भिंतीशी बांधून ठेवणाऱ्या संरचनेला काय म्हणतात तर मेसेंटरी. लहान आतड्याला पोटाच्या भिंतीशी बांधून ठेवलेल्या संरचनेला काय म्हणतात तर मेसेंटरी. प्रश्न समोरचा. जठराच्या वरच्या भागाला जो अन्ननलिकेशी जोडलेला असतो त्याला काय म्हणतात तर त्याला कार्डिया असे म्हणतात. जठराच्या वरच्या भागाला जो अन्ननलिकेशी जोडलेला असतो त्याला काय म्हणतात तर त्याला कार्डिया असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न. रक्तातील बिलिरुबिनचा मुख्य स्रोत कोणता आहे तर तो आहे मृत आरबीसीची विघटन. रक्तातील बिलिरुबिनचा मुख्य स्रोत काय आहे तर मृत आरबीसीचे विघटन करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. लाळ ग्रंथीचे सबलिंग्युअल जोडीची नलिका कोणत्या नावाने ओळखली जाते तर ती रिव्हन्स डक्ट म्हणून ओळखली जाते. लाळ ग्रंथीच्या सबलिंग्युअल जोडीच्या नलिका कोणत्या नावाने ओळखल्या जातात तर त्या रिव्हिनस डक्ट म्हणून ओळखल्या जातात. पुढचा प्रश्न बघा.
स्वादुपिंडातील कार्बोक्सीपेप्टिड्स विकारासाठी कोणत्या धातू आवश्यक असतो? तर त्याचं उत्तर आहे जस्त. स्वादुपिंडातील कार्बोक्सीपेप्टिडेट्स विकारासाठी कोणता धातू आवश्यक असतो? तर जस्त. पुढचा प्रश्न, कर्वी आजारात हिरड्यांमधून रक्त येणे हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर जीवनसत्व सी. कर्वी आजारात हिरड्यांमधून रक्त येणे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? तर व्हिटॅमिन सीच्या. जठरामध्ये स्त्राव वाढवण्यासाठी कोणते संप्रेरक कारणीभूत असते? तर त्याचं उत्तर आहे गॅस्टॅरिन. जठरामध्ये स्त्राव वाढवण्यासाठी कोणते संप्रेरक कारणीभूत असते? तर गॅस्टॅरिन. पुढचा प्रश्न बघा, स्वादुपिंडातील संप्रेरक तयार करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. स्वादुपिंडातील संप्रेरक तयार करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असे म्हणतात. पुढचा प्रश्न, ओडीचा स्पिंक्टर प्रामुख्याने कुठे आढळतो? तर पक्वाशयाच्या सुरुवातीला म्हणजे ड्युडेनमच्या सुरुवातीला. ओडीचा स्पिंक्टर म्हणजे स्पिंक्टर्स ऑफ ओडी हे ड्युडेनमच्या सुरुवातीला आढळतात. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न, अन्नातील सुक्रोज पचवल्यानंतर कोणते घटक तयार होतात? तर त्याचं उत्तर आहे ग्लुकोज आणि फ्रक्टोज. अन्नातील सुक्रोज पचवल्यानंतर कोणते घटक तयार होतात? तर ग्लुकोज आणि फ्रक्टोज तयार होतात. पुढचा प्रश्न बघा, मोठे आतडे लहान आतडे यांच्या जोडणीला कोणती झडप असते? तर त्याचं उत्तर आहे इलिओसिकल झडप. मोठे आतडे आणि लहान आतडे यांच्या जोडणीला कोणती झडप असते? तर इलिओसिकल झडप. पुढचा प्रश्न बघा, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे रूपांतरण पित्तक्षारात म्हणजेच बाईल सॉल्टमध्ये कुठे होते? तर यकृतात. बघा, महत्वाचा प्रश्न आहे, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे रूपांतरण पित्तक्षारात म्हणजे बाईल सॉल्टमध्ये कुठे होते? तर यकृतामध्ये होते. बघा, पुढचा प्रश्न बघा, अन्ननलिकेचा स्नायू प्रकार ऐच्छिक स्नायू. अन्ननलिका कुठल्या प्रकारची आहे? तर ऐच्छिक स्नायू आहे. अन्ननलिकेच्या वरच्या ह्याच्यामध्ये प्रश्न दिसत नाही आहे ना, काळं झालं. ठीक आहे, मी 2 मिनिटं थांबतो आणि व्यवस्थित करतो. बघा, आपण आपल्या चॅनलमध्ये बघा 400+ प्रश्न पाहिलेले आहेत आणि आता हे प्रश्न थोडेसे अस्पष्ट दिसत आहे आणि माझ्याकडे नेटसुद्धा नाही आहे. तर पुढील 20 जे प्रश्न राहिलेले आहेत, फक्त 20च राहिलेले आहेत. बघा, 450 प्रश्न आहेत माझ्याकडे, 30पर्यंत ते झालेलेच आहे. आज आपण जवळपास 400+ प्रश्न घेतलेले आहेत. अगोदरच्या पार्टमध्ये तुम्हाला काही भेटतील आणि या पार्टमध्ये काही भेटतील आणि समोर एखादा पार्ट आला तर आला. हा चॅप्टर तुमचा कंप्लीट झाला. जर तुम्हाला काही अडचण असल्यास आपल्या चॅनलला GK with PKK या चॅनलवरती तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, धन्यवाद.